तुझ्यापाशी 500 रुपये आहेत का ग? ₹500? माझ्याकडे कुठून आले 500 रुपये? आणि तसं पण माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. आणि मला देते तरी कोण? नशीबच फुटकंय माझं. अगं बघ कुठं असले तर मी देईन तुला नंतर. ऐका आता, मी कुठे ठेवणार आहे पैसे आणि माझ्याकडे कुठून येणार पैसे? काय पण बोलताय ना, असलं असं दिले असते तुम्हाला मी पैसे. अगं हो ग बाई, नाहीतर नाही. एवढं काय झालं चिडायला? मला हे 500 रुपये त्या खुर्ची खाली मिळाले म्हणून विचारलं. आता तुझ्यापाशी 1 पण रुपया नाही ना, मग हे तुझे पैसे नसणारच, माझेच पडले असतील. बापरे, देवर देवा, 12 वाजले तरी पण झोपलेत मॅडम. ओ मॅडम उठा, 12 वाजले. एवढ्या उशीर झोपते का कोण? नाही, तुमच्या नवऱ्याने तुम्हाला चांगले झोपलं पाहिजे, मगच तुम्ही सुधारताल. एवढ्या उशीर झोपते का कोण? बापरे, देवर देवा, एवढे भांडे काढते का कोण? नोकरांनी आहे म्हणून काढायचे किती पण भांडे. मी म्हणते पगार पण द्या तेवढं, म्हणजे मला भांडे घासायला काही प्रॉब्लेम नाही. ओ मॅडम, ओ चहा पिणार काय? नकोय, मला झोपू दे थोडा वेळ. नाही, मग ठीक आहे, माझ्या पुरतेच बनवते. ते काय आहे, चहा पिल्याशिवाय मला एनर्जीच येत नाही. बापरे, एवढं थंड पाणी. ह्यांना गिजर लावायला काय होतंय काय माहित? नोकऱ्यांनी समजून ठेवलंय, ह्यांना थोडी ना काम करावं लागतात. काम तर मीच करणार ना. मला तुम्ही काहीच बोलू नका, तुमचं नेहमीच आहे तिचं असं नाटक. काय कोणतं घे, काय बोलतोय ते काय बोल ना. ऐकून घ्यायचं तुमच्यासाठी? हे काय मॅडम, साहेबाबरोबर तोंड चालत आहे का? नशीब चांगलं, तुम्हाला चांगला नवरा मिळालाय. माझा नवरा असता ना, चप्पल काढून मारलं असतं. सुनबाई, अगं सुनबाई, झाला का ग चहा? किती वेळ लावतेस चहा बनवायला? तो चहा काय अमेरिकेवरून मागवला का काय? नाही आजी, साखर संपली होती म्हणून शेजारच्या बहिणीकडून आणायला गेले होते. मेलं, माझं डोकं फिरतंय आता. अगं जरा डोकं चालवत जा. काय गं, अशी काय चालतेस? पाय मुरगळला का तुझा? अहो आजी, तुम्हीच म्हणालात ना डोकं चालव, मग पाय चालवलं तर डोकं कसं चालणार? अगं बाई, डोकं चालव म्हणजे बुद्धी चालव, बुद्धी. लग्नाआधी तुझ्या घरच्याने तुझा मेंदू हुंड्यात दिला का काय? नाही हो आजी, आई म्हणाली होती सासरी जाताना कुठलीही वस्तू विसरू नकोस, पण मेंदू कपाटातच विसरला वाटतं. देव जाणा, मी या पोरीला सून म्हणून का निवडला असेल. त्यापेक्षा मी एक रोबोट आणला असता तर या घरातलं सगळं काम केलं असतं, आणि त्याची बॅटरी संपली की तो गपचूप तरी बसला असता. तुझा काही कामाचा पत्ता नाही, आणि ही माझं डोकं फिरवत राहते. पण आजी, रोबोटला साडी नेसवता नसती आली ना, आणि तो तुमच्या पाया पण कसा पडला असता? तू माझ्या पाया नको पडू ग, तू माझ्या नशिबावर पडलीयस, तेवढंच पुरं. आता तो चहा देतेस का थंड झाल्यावर देतेस? बाई बाई, कसला कडक ऊन पडलंय. या उन्हामुळे अंगाची नुसता आग होते. चला बाबा, आता घरातच आराम कर. काय गं, तुला सकाळी लवकर उठून काम आवरता येत नाही का? एवढं उन्हात आणाचं घर पुसतीयस, माणसानं घरात राहू नाही काय? आजी, मी सकाळी लवकरच उठले होते,
पण सकाळी लादीला थंडी वाजत होती ना, म्हणून आता पुसते, म्हणजे उन्हात लवकर सुकेल. मेला डोका हाय तरी का मी खोकाय तुझं. घरात नुसतं सगळं पाणी पाणी करून टाकलंय. माणसानं चालव तरी कुठून? या पाण्याने माझा पाय घसरील ना. मग आजी तुम्ही पण लादी पुसूसपर्यंत भिंतीवरून चालत जावा ना, म्हणजे कसा तुमचा योगा पण होईल आणि पाय पण नाही घसरणार. काय काय बोललीस? मी काय पाले का भिंतीवर चालायला? देवा, कुठून सून मिळाली आणि माझ्याच पदरी पडली. अगं त्या शेजारच्या काकू बघ किती लवकर सगळं काम आवरून घेतात आणि तू पसाऱ्यातच लोळत बसती. अहो आजी, त्या शेजारच्या काकूकड तुमच्यासारख्या गाईड करणाऱ्या आजी नाहीत ना, म्हणून त्या पटकन काम उरकतात. आणि मला तुमचं एवढं प्रेमळ मार्गदर्शन मिळालंय, मग मी कशाला काय करू? मेलं ही मला टोमणं माती का कौतुक करते तेच कळत नाही. जाऊ दे, तू आता जास्त हुशारी नको दाखवूस. पटापटा सगळं काम आवरून घे. शिट. मेलो, आरू आरू इकडे ये, मला वाचव. अरे थांब ना रे दादा, माझा रँक पुशिंग चालू आहे. मला अरे disturb रँक नको. पुशिंग नको, ये इथं, ह्याला मार. आरू ये लवकर लवकर ये, मी झोन मध्ये फसलो. हा येते येते. ड्रॉप कशी आहे, ड्रॉप कशी आहे? काय चाललंय काय तुमचं? घराला घर पण राहिलं का सायबर कॅफे? सकाळपासून मी बघतीये त्या डब्यात तोंड घालून बसलाय. त्यापेक्षा बाहेर जाऊन खेळा जरा. आजी, आताची मुलं कुठं बाहेर जातात खेळायला? त्यांना मोबाईलच सगळं वाटतं. अगं आमच्या काळी उन्हाळा लागला ना, दुपारची आमची गल्ली मुलांनी गच्च भरायची. विटी दांडू, गोट्या, लगोरी हे खेळून खेळून मुलं कपडे फाडायचे, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असायचा. आणि आताचे मुलं मान खाली करून आताच म्हाताऱ्या दिसायला लागलेत. अगं आजी, आता तुमच्या काळातले आउटडेटेड गेम कोण खेळणार? माझा गेम बघ किती हाय ग्राफिक्स आहे, खेळताना खूप मजा येते, आहे ना आरू? हो दादा, खूप मजा येते. ग्राफिक्स काय ते ग्राफिक्स? अरे खरं साहस त्याला पण डावत होतं. चोर पोलीस खेळताना जो दम लागायचा ना, त्या तुमच्या त्या चार्जिंग वरती चालणाऱ्या खेळात नाही. आजी, या दोघांना हे सगळे खेळ माहितीच नाहीयेत. काय मंडळी, बरोबर ना? आता तुम्ही मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी विटी दांडू खेळताना लोकांच्या खिडकीचे काच फोडलेले आहेत आणि गोट्या खेळताना किती जणांचे खिसे फाडलेले आहेत? आता तुम्ही मला सांगा, 90चा काळ चांगला होता या आजचा डिजिटल काळ? कमेंट मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत मी यांना बघते. मम्मी, मंचुरियन झालं. खूप चांगला वास येतोय. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलंय. दे मला लवकर. हो का? हे घे, खा, मग तुझ्यासाठी ते बनवलंय. वा मम्मी, खूप छान झालंय. आजीला पण खूप आवडेल. अगं आरू, आजी आपली जुन्या पद्धतीची आहे, तिला फक्त चटणी भाकर आवडते. हे असले चायनीज पदार्थ तिला नाही आवडत. आता बघू आल्यावर काय बोलती ते. काय ग, कसला एवढा वास येतोय? लसूण अजून कांद्याचा तिखट तिखट वास येतेय. घरात काय भट्टी पेटवलीये? आजी, ते मंचुरियन बनवले. आज जरा वेगळं काहीतरी खाऊया म्हणलं. काय मंचुरियन? आता हे काय नवीनच मंचुरियन पिंचुरियन? आमच्या काळात शेंगदाण्याची चटणी आणि पिठलं भाकर खाऊन लोक 100 वर्ष जगायचे. तुम्हाला एवढं पण नाही माहित का? हे रंगीत गोळे खाऊन पोटात गॅस होतंय. तुम्हाला एवढं पण नाही माहित? अगं आजी, तू फक्त एक मंचुरियन खाऊन बघ, तुला आवडेल. खूप क्रिस्पी आहे. नको रे बाबा, हे सगळं खाऊन मला
आजी शांत व्हा, काय बीपी नाही वाढणार. आणि साखर वाढायला याच्यात तर साखर नाही टाकलेली आहे, हे पत्ताकोबी आणि बीट पासून बनवलेलं आहे, हेल्दी आहे. बघा खाऊन, जरा एकदाच खाऊन बघा. होय आजी, खा ना ग, तुला खूप आवडेल, खा ना ग प्लीज. अरे हो हो खाते. तुम्ही दोघी पण लय हट्टी झालात. तुम्ही दोघी एवढं बोलते म्हणून खाते, नाही तर मला नाही आवडत हे सगळं. वा, ह्याची तर चव मस्त आहे, मस्त तिखट, एकदम चांगलं आहे. आजी, तू तर बोललेली मला नाही खायचंय, आवडलं ना? चुप, खाऊ दे ना, खावा खावा. अगं बोलली होती ना, त्या